टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अगदी क्लिअर संदेश दिलेला आहे मोदींनी। एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आदमपूर हे उत्तर भारतातलं सगळ्यात बिझी एअरफोर्स स्टेशन आहे। तिथे MiG-29 विमान आहेत, MiG-27 विमान आहेत आणि तिथे S-400 अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीम लागलेली आहे। ती पूर्ण भारतामधल्या उत्तर भारताच्या जवळपास 450 किलोमीटरला ती कव्हर करते। आता तिथे त्या बेसवर पाकिस्तानने हल्ला करून 8-9 तारखेला आणि 9-10 तारखेला त्या बेसचं खूप मोठं नुकसान केलं असं पाकिस्तानी मीडियामध्ये आलेलं होतं। त्यामुळे मोदींनी हे ठरवलं असणार की या बेसचा स्वतः आपण जाऊन फॅक्ट चेक करावं की त्यांनी बरोबर इन्फॉर्मेशन दिलेली आहे की चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे। तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की नुकसान तर सोडाच, त्या बेसवर जो 22nd स्क्वॉड्रनचं त्रिशूळ लागलेलं होतं ते सुद्धा तसंच होतं आणि S-400 सुद्धा तिथे पूर्णच्या पूर्ण तसेच होते, त्यात काहीही खराबी झालेली नव्हती। त्यामुळे तिथल्या लोकांनी जे पाकिस्तानमधनं दिल्लीकडे फायर झालेलं फतेह मिसाईल त्यांनी पाडलं, त्याच्याकरता मोदींनी त्यांचं अभिनंदन केलं। आता हा एक प्रकार असतो की जो स्वतःच्या पंतप्रधान युद्धक्षेत्राच्या समोर जाऊन असं वायुसैनिकांचं किंवा सैनिकांचं अभिनंदन करतो, तर आमचं मनोबळ किती मोठं होत असेल, छाती किती फुगत असेल हे लक्षात येतं। याच्याच विरुद्ध एक इन्फॉर्मेशन आणि बातमी आलेली आहे की पाकिस्तानचे सेनाध्यक्ष असीम मुनीर यांनी रावळपिंडीच्या कमांड हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथल्या जखमी सैनिकांची भेट घेतली। आता जखमी सैनिकांची भेट घेणं आणि ते ब्रॉडकास्ट करणं किंवा टेलिकास्ट करणं याच्यामध्ये पाकिस्तानी सेनेचं आधीच खचलेलं मनोबळ किती खचलं असेल याची आपण कल्पना करू शकतो। या दोन्ही नेत्यांमधला हाच फरक आहे की मोदी लीड्स फ्रॉम द फ्रंट आणि असीम मुनीर रिमेन्स इन द रिअर। सर, ट्रम्प यांनी पुन्हा कालही मोदींच्या आधीच येऊन आपण व्यापाराची धमकी देऊन युद्ध थांबवलं म्हटलं। याआधीही ट्रम्प यांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला। भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये ट्रम्प यांना काय साध्य करायचं आहे? ट्रम्प यांना भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश पाहिजेत। दुसरं म्हणजे ट्रम्प यांना बोल बच्चन असं म्हटलं जातं, कारण ते नको तिथे नको ते बोलतात। आता त्यांनी आपलं क्रेडिट घेतलं। पहिल्यांदासुद्धा त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मध्यस्थीमुळे पाकिस्तान आणि भारत हे युद्ध थांबवायकरता तयार झालेले आहेत, पण तसं काहीच नव्हतं। त्यांनी हे ट्विट जे केलं होतं ते 3 वाजता केलं होतं। त्याच्यानंतर 5 वाजता पहिल्यांदा युद्ध करार झाला होता, पण तो पाकिस्तानने रात्री मोडला आणि दुसरा युद्ध करार काल 12 तारखेला दुपारी 12 वाजता किंवा 1 वाजता झाला, त्याची आपल्याला ब्रीफिंग झाली होती संध्याकाळी 5 वाजता। तर हे जे आहे युद्ध कराराचं आणि ट्रम्पनी श्रेय घेण्याचं, मला एक गोष्ट कळत नाही की आपल्या इथले लोक ट्रम्पच्या श्रेय घेण्याला इतकं मोठं भांडवल का करतात आहेत। कारण श्रेय कोणी का घेईना हे सगळ्यांनाच माहिती आहे की जोपर्यंत युद्धामध्ये किंवा चकमकीमध्ये गुंतलेले दोन्ही पार्टीज चकमक थांबवायला तयार होत नाही तोपर्यंत कोणीच चकमक थांबवू शकत नाही। असं असतं तर ट्रम्पचा पहिला जो अध्यक्षीय काळ झाला 4 वर्षाचा आणि आताचा 8 महिन्याचा, त्याच्यामध्ये हे भारत आणि पाकिस्तानमध्ये सलोखा निर्माण झाला असता, किंवा त्यांनी आपल्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये सांगितलं होतं की मी सत्तेत आल्यावर एका दिवसामध्ये रशिया युक्रेन युद्ध थांबवीन। ते थांबवू शकले का? अजूनही नाही, कारण जोपर्यंत पुतीन आणि झेलेन्स्की हे ॲग्री होत नाही तोपर्यंत रशिया युक्रेन युद्ध थांबणार नाही। तसंच जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान ॲग्री होत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानमध्ये सलोखा होणार नाही। हे सिंपल गणित आहे, पण या गणिताचा फायदा आपल्या इथले लोक घेतात आहेत आणि जे नको त्याला उगीचच भाव देऊन भारताची छबी धूमिल करतात आहेत।